20व्या शतकाच्या सुरुवातीचा हा काळ. पहिल्या महायुद्धाचे वारे वाहायला लागले. आपला भारत देश पारतंत्र्याच्या बेडीत अडकलेला होता. अशा वेळी यशवंत केशव पाध्ये या नावाचा जादूविद्येत प्रवीण असलेला एक तरुण मुलगा जादूची ही विद्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी झगडत होता. प्रोफेसर YK पाध्ये या नावाने नंतरच्या काळात प्रसिद्ध झालेले हे जादूगार आपले जादूचे प्रयोग लोकांसमोर सादर करीत असत आणि ते लोकांना खूप आवडतही असत. परंतु मनोरंजनाचे क्षेत्र त्यावेळी खूपच बाल्यावस्थेत होते. अशा वेळी एका ब्रिटिश शब्दभ्रमकाराचे बोलक्या बाहुल्यांचे प्रयोग त्यांच्या पाहण्यात आले आणि ते या कलेकडे आकर्षित झाले. आपल्याला जर पैसा पाहिजे असला, 2 शब्द बोलायचे, पैसा तहसील लो, पैसा मिळू शकेल. आपल्याला अवगत असलेल्या जादूविद्येला एक नवीन परिमाण प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी इसवी सन 1916च्या मध्यावर कागदावर एक रेखाचित्र काढून एक पात्र निर्माण केले. अशा तऱ्हेने पुढे अनेक वर्षे लाखो भारतीय प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणाऱ्या एका बोलक्या बाहुल्याचा जन्म झाला. त्यांनी त्याचे नामकरण अर्धवटराव किंवा इंग्रजीत मिस्टर क्रेझी असे केले. परंतु सुरुवातीच्या काळात त्यांनी स्वतः बनवलेल्या मुखवट्यांच्या आधाराने ते अर्धवटराव या पात्राचे सादरीकरण करीत असत. कारण शब्दभ्रमी बाहुल्या त्या काळी भारतात सहजासहजी उपलब्ध होत नसत. अर्धवटराव ह्या पात्राच्या बोलक्या बाहुल्यासाठी त्यांचा शोध सुरू होता आणि अखेर इंग्लंडच्या डेव्हनपोर्ट्स आणि कंपनीकडे त्यांनी आपल्या बाहुलीची नोंदणी केली आणि अर्धवटरावांची बोलकी बाहुली प्रत्यक्षात पाध्यांच्या घरी आली. बरं, आता मी विचारतो, श्याम्या, 6 आण्याचा रवा आलं का लक्षात? 6 आण्याचा रवा, रवीचा नवरा, अरे गारवा. प्रोफेसर YK पाध्ये यांनी आणखी 3 बोलक्या बाहुल्या याच कंपनीकडून मागवल्या आणि या 4 बाहुल्यांचे एक कुटुंबच तयार झाले. अर्धवटराव, आज गणेश चतुर्थी, गणपती कालच आणला पण भज्जी नाही अजून आला. त्याची बायको आवडाबाई, गुरुजींना यायला 4 वाजणार आहेत असा निरोप आलाय त्यांचा. आणि त्यांची 2 इरसाल मुलं शामू आणि गंपू. काचेची ग्लास आहेत, स्टीलची ग्लास आहेत, स्टीलची ग्लास आहेत, याची आहेत, त्याची आहेत, पाण्याचा ग्लास नाही. यांनी जादूच्या प्रयोगांबरोबरच लोकांच्या मनावर जादू करत धमाल उडवून दिली. परंतु ह्या सर्वांच्यात अर्धवटराव किंवा मिस्टर क्रेझीने सर्वांची मने जिंकली. जरा इकडे बघा अर्धवटराव. हा, तुमच्या चेहऱ्यावरून तुमचा चेहरा सारांश दिसत आहे. हा, हो हो म्हणा. म्हटलं नमस्कार करा या मंडळींना. तुमचा परिचय नाही, म्हणा नमस्कार. राम राम. बरं, राम राम. आपलं नाव काय ते यांना सांगा बरं. काय आपलं नाव काय? कळगट्टा, याला खलबत्ता असं म्हणतात. अर्धवटरावाची वाढती लोकप्रियता, वैशिष्ट्यपूर्ण तिरकस व्यक्तिमत्व आणि शब्दभ्रमाची अनन्यसाधारण शैली यामुळे त्या काळच्या हिंदी चित्रपटसृष्टीने प्रोफेसर YK पाध्ये यांच्या कलेचा 1960च्या आसपास आलेल्या अकेली मत जइयो या चित्रपटात मार्मिक उपयोग करून घेतला. मैं जानता हूँ जब से सीमा मेरी जिंदगी में आई है ना, तू जलने लगा है. याद रख, अकेला रह जाएगा. मैं नहीं, तुम. अरे मैं तो वो ऐश करूंगा कि तू देखता रह जाएगा. सपने में? सपने में नहीं, जागते में. प्रोफेसर YK पाध्ये यांचा सगळ्यात धाकटा मुलगा रामदास हा नेहमीच त्यांच्या कार्यक्रमात त्यांना सोबत करीत असे. हळूहळू रामदासने वडिलांकडून ह्या कलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन ह्या कलेत प्रावीण्य मिळवायला सुरुवात केली. 1967 साली प्रोफेसर YK पाध्ये यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले आणि मग अर्धवटरावांची सूत्रे रामदासने स्वतःच्या हाती घेतली आणि हे पात्र दूरदर्शनच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय केले. अर्धवटराव आणि रामदास पाध्ये ही जोडी आणि पर्यायाने शब्दभ्रमाची ही कला संपूर्ण देशात घराघरात पोचली. रामदासने अर्धवटरावाला सोबत घेऊन जगभरातील विविध देशात आपली कला सामर्थ्याने सादर केली.
आणि NBC, ABC, CBS, हाँगकाँग टीव्ही, ओमान टीव्ही, सिंगापूर टीव्ही इत्यादी अनेक टीव्ही कंपन्यांसाठी या कलेचे सादरीकरण केले. रांगदास कई खतारा ओमान गानी. 1980 साली फिल्मफेअर अवॉर्ड्स नाईट या प्रसिद्ध पुरस्कार वितरण सोहळ्यात महानायक श्री अमिताभ बच्चन यांनी रामदास पाध्यांचा कार्यक्रम पाहून महान या चित्रपटात स्वतः शब्दभ्रमकाराची भूमिका वठवण्याची इच्छा व्यक्त केली आणि अशा तऱ्हेने अर्धवट राव महान या चित्रपटात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह झळकला. ठीक है तो कह रहा है. तुम यहाँ क्या कर रहे हो? अरे आधी बात हो चुकी तू आधी बात कर ले, आज की इस रात को सुहाग रात कर ले. वाह गुरु वाह, पता दिया ना. अरे चल भाग यहाँ से. जय ओम मंगलम सर्वमंगलम शुभ विवाह संपन्नम पुत्र प्राप्ति संपन्नम. 1993 साली सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री महेश कोठारे यांच्या झपाटलेला या सुपरहिट मराठी चित्रपटात अर्धवट रावने लोकप्रिय मराठी नायक लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बरोबर एक महत्वाची भूमिका बजावली. अर्धवटराव कुणाला बघताय? आवडी कुठे दिसते का बघतोय? ती बघ आवडे. ए आवडीचा बाप चिडला बघ. ए गाडव, आवडीचा बाप काय म्हणतोस? तुकाराम हवालदार म्हण. अरे माझा होणारा सासरा आहे तो. असंख्य रंगमंचीय कार्यक्रम, विविध देशातील टीव्ही चॅनल्स, रुकया म्हणजे 16 आणे आणि माझी आवडी म्हणजे खणखणीत नाणे. मला तर अगदी हे गाणं ऐकून आवडाबाईचीच आठवण झाली. तेरे लवली आईज ने मेरे हार्ट पर ऐसा इफेक्ट किया, इस सबको निग्लेक्ट किया और तुमको सिलेक्ट किया. असंख्य रंगमंचीय कार्यक्रम, जाहिरातींचे विश्व, जरा चटके देखो बड़े मजेदार, जरा खा के देखो बड़े लज्जतदार. आणि चित्रपटसृष्टी या सर्वांवर आपली नाममुद्रा उमटवलेला अर्धवटराव 2016ला 100 वर्षांचा झालेला आहे. पाध्ये कुटुंबियांमधला तो सगळ्यात ज्येष्ठ सदस्य आहे. तरीही त्याला जरा आणि मरण यांनी स्पर्श केलेला नाही. रामदास पाध्ये यांचा ज्येष्ठ पुत्र सत्यजित याने आजोबांचा आणि वडिलांचा हा कलेचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असूनही त्याने ही शब्दभ्रमकला व्यवसाय म्हणून स्वीकारली आहे आणि स्वतःचे स्वतंत्र कार्यक्रम तो करतो आहे. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनाही आपल्या कुशल आणि मार्मिक विनोदाने अर्धवटरावाच्या माध्यमातून तो निखळ आनंद देतच राहील. मंडळी, ही होती माझी जन्मकथा. पण सांगायला 9 महिने नाही लावले. मी वाढलो 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 आणि हसत खेळत 100 वर्ष पूर्ण केली. पण हे सर्व शक्य झालं तुमच्या प्रेमामुळे, जगभरातील अमाप प्रेमामुळे. असंच प्रेम माझ्यावर करत राहाल आणि म्हणाल हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू मी.